विशेषतः शेतकऱ्यांना आपण कृषी पंप सौर ऊर्जेवर देणं सुरू केलं आणि इतका प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी या योजनेला दिलाय। कदाचित राज्याच्या लोकप्रिय योजनांमध्ये आपल्याला लाडक्या बहिणीनंतर याच योजनेचा नंबर लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी हा ॲक्सेप्ट करतायत। आणि याच्यामध्ये देशामध्ये पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत आपण मागेल त्याला सौर पंप ही स्कीम चालू केली होती। पीएम कुसुमच्या अंतर्गत देशामध्ये 11,90,000 पंप स्थापित झाले आहेत। या 11,90,000पैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 7,38,000 पंप आपण स्थापित केले आहेत। हो। आणि हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे करत असताना आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल, विदर्भाचे तर सगळे जे सदस्य आहेत की अनेक वर्ष आपल्या चर्चेचा भाग होता पेड पेंडिंग। 4 वर्षाचे पेड पेंडिंग आहे, 4 वर्षाचे आहेत, 5 वर्षाचे आहेत। आपण वर्षाला सगळ्या महाराष्ट्रात मिळून 70-80 हजार पंप लावायचे। आता आपल्या महावितरणने नवीन रेकॉर्ड केला, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्याला जगातलं हायेस्टचं सर्टिफिकेट दिलं। एका महिन्यात 45,911 पंप आपण लावले एका महिन्यामध्ये। आणि मोठ्या प्रमाणात यातनं शेतकरी खुश आहेत। मी स्वतः शेतकऱ्यांशी इंटरॅक्शन केलं, आपणही करू शकता। आणि अनेक जे संभ्रम होते ते संभ्रम तुटून पडतायत की मग पाणी येईल का। आता दिवसा पाणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे। आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आता नवीन आपण काही इनोव्हेशन्स केले। काही कोल्हापूर जिल्ह्यातनं आमच्याकडे मागणी यायची, आमच्या सुधीर भाऊंची सारखी मागणी असायची की आमच्याकडे नदीतनं डायरेक्ट पाणी घ्यावं लागतं। आता सुधीर भाऊंच्याच ठिकाणी आम्ही एक नवीन प्रयोग केला आणि याच्यामध्ये फक्त एक बूस्टर पंप लावला। अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी आलं आणि तिथल्या शेतकऱ्यांनी मला आणि सुधीर भाऊंना धन्यवाद देण्याचा व्हिडिओ देखील त्या ठिकाणी पोस्ट केलाय। सुधीर भाऊ स्वतःच एक बूस्टर पंप आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील, पण एक महत्त्वाची गोष्ट मात्र मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की महाराष्ट्र एक अजून नवीन रेकॉर्ड हा या ठिकाणी करतो आहे आणि तो म्हणजे पंप स्टोरेजच्या संदर्भात। आपल्याला माहिती आहे पंप स्टोरेज एक अशी योजना आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम करून राहिलो आहोत। पंप स्टोरेजमुळे रिन्युएबल एनर्जी आपल्याला मिळते आणि पंप स्टोरेजचा दुसरा फायदा असा आहे की त्या माध्यमातनं आपण कधी ऑन आणि ऑफ करू शकतो। आपला जो कोळशाचा प्रोजेक्ट आहे हा आपल्याला त्या ठिकाणी ऑन ऑफ करता येत नाही, पण हा मात्र आपण लगेच ऑन आणि ऑफ करू शकतो। जगामध्ये अशी मान्यता आहे की जर ग्रीड स्टॅबिलाइज करायची असेल तर त्या ग्रीडमध्ये 25% हे पंप स्टोरेज आलं पाहिजे। आपल्या असं लक्षात आलं की महाराष्ट्र हा वेस्टर्न घाटमुळे एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी पंप स्टोरेजची खूप मोठी क्षमता आहे आणि त्यासोबत देशातले सर्वात जास्त मोठे प्रकल्प डॅम्स हे महाराष्ट्रात आहे। ते लिव्हरेज करून आपण एक नवीन पंप स्टोरेजची पॉलिसी आणली। मला सांगताना आनंद वाटतो की आपण महाराष्ट्राचीच ग्रीड नाही, देशाची ग्रीड स्टॅबिलाइज करण्याकरता यातनं आता आपण उत्पादन करणार आहे। आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 76,000 मेगावॅटचे पंप स्टोरेजचे आपण त्या ठिकाणी करार केलेले आहेत आणि हे सगळे करार वेगवेगळ्या स्टेजला आहेत। आपल्याला यातलं 5 ते 7,000 मेगावॅटच वीज लागणार आहे, ती आपण विकत घेण्याचा करार केलाय, ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलेलं आहे। उर्वरित नॅशनल ग्रीडला आपण ते पॉवर देऊ आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो की पुढच्या 6 महिन्यामध्ये 1,00,000 मेगावॅट पंप स्टोरेजचे आपले सगळे करार होतील। आणि देशामध्ये जसं गुजरात आणि राजस्थानने त्यांच्याकडे रेगिस्तान असल्यामुळे त्या ठिकाणी 50-50 हजार मेगावॅट 40,000 मेगावॅटचे सोलर केले, तसं 1,00,000 मेगावॅटचं आपण 24/7 चालू शकेल अशा पद्धतीचे हे या ठिकाणी करणार आहोत। आणि हे करत असताना आपण विजेचे दर देखील आता कमी केले आहेत, त्याची आता माहिती देऊन मी आपला अधिक वेळ घेत नाही, पण या संदर्भातही पुढचे 5 वर्ष गेले 15-20 वर्ष जवळपास आपले विजेचे दर हे दरवर्षी 9% वाढायचे, दरवर्षी 9%।
आता पुढचे 5 वर्ष दरवर्षी 2% कमी होणार आहेत. आणि आपल्याला कधी कधी असं ऐकायला मिळतं की या महिन्यात आमचं बिल वाढून आलं, तर त्याच्यामध्ये एक आपल्याला स्पष्टीकरण देऊ इच्छितो की आपलं जे फ्युएल समायोजन आहे हे पूर्वी वर्षाच्या शेवटी व्हायचं. आता MERCने निर्णय दिला आहे की ते त्या महिन्यातच करायचं. आणि म्हणून आपण जर विचार केला तर जुलैमध्ये 30 पैशांनी आपलं बिल कमी झालं, ऑगस्टमध्ये 40 पैशांनी बिल वाढलं,